10वी-12वी परीक्षांचा निकाल यंदा वेळेवर लागणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण राज्यभरातील 59,000 अंशात अनुदानित शिक्षकांची थेट 10वी-12वी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलाय। त्यामुळे अनेक शाळांमध्ये उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणी विण पडून असल्याचे चित्र आहे। विशेष म्हणजे विभागीय शिक्षक मंडळात सोमवारी सायंकाळपर्यंत 550 उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत आल्याचे पाहायला मिळतंय, तर छत्रपती संभाजीनगर विभागात हे प्रमाण अधिक आहे। राज्यातील 12वीच्या विद्यार्थ्यांची 21 फेब्रुवारीपासून तर 10वीच्या विद्यार्थ्यांची 1 मार्चपासून परीक्षांना सुरुवात झाली आहे। असे असतानाच आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अंशतः अनुदानित शिक्षकांनी 10वी-12वी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलाय। अनेक शिक्षकांनी तपासणीसाठी पाठवलेले पेपरचे गठ्ठे परत पाठवलेत। त्यामुळे आता 10वी-12वीचा निकाल वेळेवर लागणार का अशी चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे। यावर आता शिक्षण विभाग कसा तोडगा काढणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिकच्या या भूमिकेवरून शिक्षण विभागाने देखील कडक पाऊल उचलण्याची तयारी केली आहे। उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणी विना परत आल्यावर शिक्षण मंडळाने मुख्याध्यापक प्राचार्यांना पत्र पाठवले आहेत, ज्यात तपासणी विना उत्तरपत्रिका परत आल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय। ज्या शाळा कनिष्ठ महाविद्यालय उत्तरपत्रिका न तपासता परत पाठवणार आहेत त्यांच्या महाविद्यालयाचा 10वी-12वीचा निकाल राखीव ठेवण्यात येणार आहे। सोबतच मंडळ मान्यताही रद्द करण्यात येईल असा इशारा शिक्षण मंडळाने दिलाय। 21 फेब्रुवारीपासून राज्यातील 12वी आणि 10वीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे। मात्र याच परीक्षेत अनेक ठिकाणी कॉपी सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। जालना, बीड, लातूर जिल्ह्यात तर उघडपणे परीक्षा केंद्रांवर बाहेरून कॉपी पुरवल्या जात असल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे भिंतीवर चढून जीव धोक्यात घालून तरुण कॉपी पुरवत असल्याचे व्हिडिओ देखील समोर आलेत। त्यामुळे शिक्षण विभागाच्या कॉपी मुक्त अभियानाला सर्रासपणे केराची टोपली दाखवली जाताना दिसते। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।